आज आपण वाळवणातला सगळ्यात सोपा असा हा पदार्थ करतोय। तर तुम्हाला लगेच लक्षात आलंच असेल, हा फराळामधला आज पदार्थ आहे, म्हणजे साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या। तर तुम्ही पांढऱ्या शुभ्रसुद्धा करू शकता, रंगीत करू शकता। आपण जे रुखवतामध्ये पापड्या ठेवतो तर त्यामध्ये मांडायलासुद्धा ह्या अगदी मस्त आहेत। आणि घरी खायला जरी आपण उपवासासाठी आपल्याला करायच्या असतील तरीसुद्धा खूप छान टेस्ट लागते आणि अगदी झटपट होणारे ह्या पापड्या आहेत। अतिशय जास्त त्याला कष्ट घ्यायचे नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही। आपण वाळवणाचं काही पदार्थ करायचं असेल तर आपली खूप गडबड होते, घाई होते, पण तसं काहीसुद्धा होत नाही या पापड्या करायला। तर आपण आता जर खिचडीसाठी आपण साबुदाणा जसा भिजवतो तसाच मी भिजवलेला आहे। तर जवळपास मी अर्धा ते पाऊण किलो साबुदाणा मी भिजवलेला होता आणि त्यातलाच हा थोडासा मी बाजूला काढून घेतला आहे। राहिलेल्या याची मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे। तर तशाच पद्धतीने खिचडी जशी बनवतो ना आपण, तसाच साबुदाणा भिजवायचा आहे। म्हणजे साबुदाणा घेऊन 2-3 पाण्याने आपण धुवून घ्यायचा आहे आणि हाताचं बोटाचं जे पेर असतं एक तेवढं पाणी आपण त्यामध्ये ठेवून अगदी 7 ते 8 तासासाठी हा साबुदाणा भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून दिलेला होता। आणि आता मी रात्रभर भिजवलेला आहे आणि आता सकाळी बघा हाताने मोकळा करून घेतला आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा एकदम मोकळा करून काढून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे। आता ह्या जवळपास हा जो साबुदाणा आहे भिजलेला तर तो जवळपास मोठे 2-4 वाट्या ह्या साबुदाणा आहे। तर आता 4 वाट्या साबुदाण्यासाठी आपण आता 3 ते 4 रंग वापरणार आहोत। तर एक प्रकार आपण करणार आहोत पांढऱ्या पापड्या आणि यामधले आपण 3 रंग वापरून आपण 3 रंगाच्या पापड्या करायच्यात, म्हणजेच 4 प्रकारच्या आपण पापड्या करणार आहोत। आता एकसारखे मी डबे घेतलेले आहेत, म्हणजेच अगदी सारख्या प्रमाणात ह्या पापड्या आपल्या तयार होतील। आता 4ही डब्यांमध्ये आपण आता हा साबुदाणा एकसारखा आता अगदी समान आपण काढून घेऊयात। तर 4 डब्यांमध्ये हा साबुदाणा जो आहे तो मी काढून घेते। अतिशय मोकळा अगदी छान झालेला आहे। तर बघा आता एकसारखे मी 4 डबे व्यवस्थित असे भरून घेतले। आता त्यातला आपल्याला पांढऱ्या पापड्या काढायच्यात, तो डबा मी बाजूला काढून घेतला आहे आणि 3 ज्या डबे आपण साबुदाणा काढला आहे तर 3 वेगवेगळे रंग वापरून आपण आता त्यामध्ये आपण रंग टाकायचे। तर आता मी पहिला रंग टाकलेला आहे लाल रंग आणि दुसऱ्या डब्यामध्ये हिरवा रंग आणि तिसऱ्या डब्यामध्ये आपण टाकायचा आहे पिवळा रंग। तर हे खाण्याचे रंग आहेत। तर अगदी चिमूट टाकलेत मी। एवढ्या डब्यामध्ये आपण साबुदाणा जो घेतला आहे तेवढ्यासाठी चिमूटभर रंग भरपूर होतो आणि त्यामध्ये अगदी आपल्याला मिक्स करण्यासाठी 1 चमचाभर पाणी टाकून आपण आता हे सगळं साबुदाण्यामध्ये रंग चांगला मिक्स करून घेतला आहे। आता त्यामध्ये पांढरा घेतला आहे, म्हणजे अशी 4 प्रकारच्या आपल्याला पापड्या करायच्यात। अतिशय सोप्या आहेत, आपण अगदी स्वयंपाक करता सुद्धा आपण या पापड्या करू शकतो। आता इडली पात्र घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवायचं आहे, म्हणजे इडली पात्रामध्ये आपण आता ह्या पापड्या करायच्यात। तर आता इडलीचा जो साचा असतो, आता हे 4 प्रकारचे माझे 4 साचे आहेत, त्यामुळे अगदी 4 प्रकारच्या पापड्या मी करते। हवं असेल तर तुम्ही अगदी अजूनही वेगवेगळ्या रंगाच्या पापड्या करू शकता किंवा एकसारखं जर करायचं असेल तर पांढऱ्यासुद्धा तुम्ही फक्त करू शकता। 4ही साच्याला आपण तेल अगदी व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि आता या साच्यामध्ये आपण आता हे साबुदाणा टाकायचा। अतिशय मोकळा जो झालेला असतो तो नंतर अगदी वाफेवर शिजल्यानंतर तो अगदी चिकट होऊन पापडी त्याची तयार होते। तर आता त्यामध्ये आपण अशा पद्धतीने साबुदाणा टाकायचा आहे की अगदी त्याचा लेयर अगदी पातळ आला पाहिजे। अगदी इडलीसारखा मध्ये जाड कडेने पातळ असा नको। त्यामुळे अगदी आपण आता जो साबुदाणा त्यामध्ये टाकला आहे त्याचा अगदी मध्ये सुद्धा त्याची लेयर करून अगदी पातळ असं करून घ्यायचं आहे। तर मी तसं करून घेतलेलं आहे। तर एकदा 2-2, 3-3 चमचे मी साबुदाणा त्यात टाकला आहे आणि साच्यामध्ये आता अगदी चमच्याने एक असं व्यवस्थित एक अगदी पातळ थर करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने 4ही साच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाच्या पापड्या किंवा साबुदाणा टाकून आपण पापड्या करून घ्यायच्यात। तर एका कुकरमध्ये आपण आता हे 4ही साचे लावून 4 प्रकारच्या पापड्या आपल्या तयार होतील। तर हे पहा, पातळ असा हा थर करून घेतला आहे आपण। आता अशाच प्रकारे 4ही साचे आपण भरून घेतलेले आहेत।
तर व्यवस्थित असं जाड ठेवू नका मध्ये, तर त्या वाळायलासुद्धा वेळ लागतो आणि तळायलासुद्धा जास्त वेळ लागतो. आता इडली पात्रामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे, त्यामध्ये काळं होऊ नये म्हणून लिंबू टाकलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर हे साचे त्यामध्ये ठेवून द्यायचे आणि गॅस फुल करून आपण 3 ते 4 मिनिट आपण हे वाफवून घ्यायचं आहे. तर बघा आता हे झाकण ठेवून द्यायचं आहे पूर्ण पॅक करून आणि फुल गॅसवरती आता 3-4 मिनिट आता हे वाफवून घेते मी. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आता आपण तुम्हाला जर हवं असेल तर अगदी कमी याच्यात जर बसवायचे असतील तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा तेल लावून तुम्ही त्यामध्ये पापड्या काढू शकता किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरती सुद्धा ह्या पापड्या काढून वाळवून घेऊ शकता. तर मी 4 ताटं 4 रंगासाठी घेतलेले आहेत, त्याला तेल लावून घेतलं आहे. आता 4 मिनिट झाली. आता हे आपण साचे त्यामध्ये बाहेर काढलेत. आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे, जास्तही थंड झालेच पाहिजे असं काही नाही, थोडे कोमट असले तरी चालतील. आता बघा मी चमचा जो आहे तो पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे आणि त्याने अगदी सहज अगदी हे बघा अलगद अशा ह्या पापड्या निघून येतात. आता या साच्याला बघा तुम्ही अजिबात साबुदाणा चिकटत नाही आणि लगेच ह्या आपण स्वयंपाक करत करत म्हटलं तरी या पापड्या आपण तयार करू शकतो. तर हे पहा लगेच ह्या साच्यापासून वेगळ्या होतात आणि ह्या ताटावरती आपण हे टाकून घेऊयात. तर बघा अजिबात ह्या साच्याला चिकटलेल्या नाही आहेत. तर आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या रंगाच्या सुद्धा आपण काढून घेऊयात. हे पहा तर आता तयार झालेल्या आहेत आपल्या सगळ्या साबुदाण्याच्या ह्या पापड्या. तर आता तुम्ही ज्या पुढच्या राहिलेल्या साबुदाण्याच्या पापड्या करताना त्याच साच्यामध्ये त्याच रंगाच्या पापड्या करा, कारण एखादा कोणता जर साबुदाणा त्याला लागलेला असेल तर जर दुसरा आपण जर पापड्या केल्या तर त्याचा रंग त्याला लागू शकतो. त्यामुळे ज्या साच्यामध्ये ज्या रंगाच्या आपण पापड्या केलेल्या होत्या त्याच रंगाचा साबुदाणा घालून आपण त्या पापड्या करून घ्याव्यात. तर आता बघा आता ही ताटं आपण जी पापड्या केलेल्या आहेत तर त्या उन्हामध्ये चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. तर आता मी 3 ते 4 दिवस असंच ठेवणार आहे. आता तुमच्याकडे जसं ऊन येत असेल त्यानुसार तुम्ही हे वाळवून घेऊ शकता. 3 ते 4 दिवसात ह्या छान अशा कडक वाळतात बघा. तर बघा जवळपास 4 दिवसात मी ह्या पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत. तर कडक उन्हामध्ये मस्त अशा कडक छान अशा वाळल्यात. जर ओलसर राहिल्या तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते किंवा ओलसर जर राहिल्या तर त्या तळल्यानंतर थोड्याशा खायला चिवट लागतात. त्यामुळेच पातळ थर देऊन ह्या वाफवून घ्या. आता रंग बघा अगदी डार्क आलेला आहे मस्त असा. तर छान रंगाने पण मस्त दिसतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. आपण रुखवतामध्ये जे पापड्या करतो तर त्यासुद्धा तुम्ही या केल्या तरी त्या मांडायला अगदी छान दिसतात, चवीलासुद्धा खूप मस्त लागतात. अगदी दुप्पट तिप्पट ह्या फुलून पापड्या अगदी तयार होतात. तर बघा आपण जसा नायलन साबुदाणा चिवडा करतो तशाच पद्धतीने हा एवढा साबुदाणा मस्त फुलला जातो. अगदी कुरकुरीत असे हे पापड्या होतात आपल्या. तर आता आपण बघा तेलामध्ये एक एक करून थोड्याशा तळून बघूयात. तर हे बघा मी लाल रंगाची पापडी त्यामध्ये टाकली तर अतिशय फुलून मस्त किती छान फुललेली आहे. तर तुम्ही ज्या पापड्या अगोदरच्या जर बघताल तर अगदी त्या किती छोट्या होत्या आणि आता याच्या जवळपास दुप्पट ते तिप्पट फुलून ह्या मस्त कुरकुरीत अशा ह्या तयार होतात. तर आहे की नाही अगदी सोपी पद्धत. तर जास्तही त्याला काही कष्ट घेण्याची गरज पडत नाही किंवा अगदी पापड्या करायच्यात म्हणून सकाळपासून आपली घाई किंवा गडबडही होत नाही. तर सहज आपण पटकन ह्या पापड्या करू शकतो. तर बघा आता फराळासाठी ह्या पापड्या आपण जर करून ठेवल्या तर वर्षभर अगदी मस्त टिकतात, छान जर वाळवल्या जास्त उन्हामध्ये आणि टेस्ट पण अगदी छान लागते. तर बघा अशा पद्धतीने तळून झालेल्या आहेत आपल्या ह्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या ह्या पापड्या. तर पांढरी शुभ्रसुद्धा अगदी मस्त पांढरी शुभ्र झाली आणि वेगळ्या रंगाच्यासुद्धा अगदी दिसायलाही छान. मुलांना तर लगेच वेगळ्या रंगाच्या खाऊशी वाटतात आणि मस्त चवीलासुद्धा असल्यामुळे सुद्धा त्या अगदी मध्ये आधी खाण्यासाठी सुद्धा ह्या अगदी चांगल्या आहेत. तर बघा हाताने सुद्धा मी फोडून दाखवल्यात. अगदी कुरकुरीत अशा ह्या पापड्या आपल्या तयार झाल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या पापड्या कशा वाटल्या, अगदी झटपट होणाऱ्या, मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.